तुमचे भाऊ मला आजपर्यंत सांगितलं नाही तुमच्या भावानं, आज सांगितलं व्हिडिओतनी. फक्त जे आहे आई तिथं बाजूला होती पण लक्ष ते राधिकाला फेरे चालत नव्हती असं म्हणणं. नमस्कार मित्रांनो, तर YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे. आणि आज तुम्हाला दिसत असेल की खूप जण आहेत इकडे व्हिडिओ मध्ये. समोर काय आपलं नमस्कार. अरे वा, चेतन पण आहे इकडे. आणखी कोण कोण आहे? हे कोण आहे? संस्कार वंशू आहे. आणि देवांशू कुठे आहे? देवांशू घरी आहे का? असं आहे. आणि संस्कार, तुला काल कुठे पडला होता ना तू? कुठे लागलं तुला? हाताला लागलं का? तरी आणखी मस्त चालूच आहे त्याच्या, मस्त काही कमी होतच नाही. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या व्हिडिओमध्ये किंवा राधिकानं जी पूजा केली कालची तर ते चुकीच्या पद्धतीने केली, व्यवस्थित करायला पाहिजे होती. तर राधिकाचं तेच पाहू आपण काय म्हणणं त्याच्यावर, कसं केली पूजा, काय नाही. आणि विशेष म्हणजे तर असं झालेलं की कालचा जो व्हिडिओ आहे तो राधिकाने पूर्ण घेतलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीपासून तर शेवट लोक राधिकाच बोलत होती, बाकीचं कोणीच नव्हतं बोलत. आणि काय झालं बघ, सांग बरं नक्की काय आलं होतं काल. तर बघा काय झालं होतं, मी सर्वांना विचारपूस करून ताट काढलेलं होतं, पण नाही का मला काही ते धाग्याचं माहित नव्हतं. ते 5 फेरे मारतात तर मला काय माहिती नव्हतं. मी पूजा केली आणि सर्वांचं पाहिलं, मी म्हटलं की मारायला जमते. आणि मेन म्हणजे मोठ्या ताईनं पण, त्यांना पण ओटी भरायला जमत नाही तर त्यांनी 5 काय म्हणतात त्याला 5 हे चक्कर मारले. 7 मारतात, 5 मारतात, 7च असतात, असं 7 जन्म म्हणतात ते. आणि त्याच्यानंतर काय असते सुरुवातीपासून तर शेवट लोक काय असते, कसं असते. तर म्हटलं सर्वांनी मारले तर आपल्याला काय म्हटलं, मी पण मारले. तर बऱ्याच जणांचे कमेंट्स आले की तू फेरे नव्हते मारायला पाहिजे. हो, तर मला काही माहितीच नव्हतं, मी रील घेऊन गेलती. नाही, तिचं म्हणणं आलं की बा फक्त ते फेरे चुकले. ऍक्च्युली करायला काय पाहिजे होतं ते तिनं, की आपलं जे हे असते हळदी कुंक हे झालं, पूजा करायचं होतं, दर्शन घ्यायचं होतं बस. त्याच्यानंतरच ते काय असतात आणखी ओटी भरणं असतात, तिथं चालत नव्हतं हे तिला माहित होतं. ओटी चालत नाही. आणखी त्यानंतर ते नाव वगैरे घेतात. तर नाव घेणं काही दाखवलं नाही आपल्या व्हिडिओमध्ये, दाखवायला पाहिजे होतं. नाव वगैरे घेतले होते सर्वांनी, पण काय सर्वजण आपापल्या याच्यामध्ये होते मग ना. आणि बरेच जण व्हिडिओ मध्ये येत नाहीत ना. हो, ते काय मी काय जास्त शूट नाही केला. म्हटलं आपलेच केले. कसं आहे, जबरदस्ती कोणाला व्हिडिओ मध्ये घेणं किंवा मग व्हिडिओ मध्ये दिसलं तर बऱ्याच जणांना वेगळं वाटते ना. काही जण स्वतःहून आले तर खूप छान वाटते, आम्हाला प्रसन्न वाटते. आणि खूप असते, आम्ही तर स्वतःहून घेतो त्याला, ज्याची इच्छा असली ना व्हिडिओ मध्ये यायची त्याला आम्ही स्वतःहून घेतो. आणि खरंच आमचं जे आहे राधिका वगैरे पाहिलं तर थोडंसं आहे व्हिडिओ मध्ये इंटरेस्टेड. बाकीचे जे आहे ते कमी जास्त करतात, त्याच्यामुळे आपण त्याला काही म्हणत नाही. आणि इकडे चालू काय करताय बाबा तुम्ही असं? वंशू, भांडण चालू आहे. भांडण नका करू. आणि इकडं वंशू देवांशू कधीचे जीवा दाखवत आहे. जिबीला काय झालं बरं तुमच्या? बघू द्या जीभ. अरे बाप रे बाप, 1 नाही 2 नाही 3 नाही, त्याची कमी आहे. याची सर्वात जास्त चेतनची आहे. तुझी बघू दे. मी कमी खाल्लं. काय खाल्लं आहे? माझी पण आहे. हा, तर हे जीवा दाखवण्याचं कारण असं आहे की सर्वांनीच जांभूळ खाल्लेलं आहे आणि त्याच्यामुळे जे जीवा आहे त्यांच्या जांभळं झालं. जांभळं झाले, माझे पण झालेले आहे. आणि सांगायचं एक राहिलं की बरेच जण कमेंट मध्ये सांगतात की बा तू पुडी वगैरे खातो का, खर्रा खातो का, तंबाखू खातो. तर त्यांना सांगायचं आहे की हे जे जीभ दाखवत आहेत मी आज काय तू सांगशील? सांग ना. नाही मला नाही. एक खोट असते ना प्रत्येकाला. मला माहिती काय म्हटलं, काहीतरी असते ना. काय माहितीये तुला? जीभ झाडी राहते, शेंडा नसते जीभ. आईला माहितीये. इकडे आई पण आलेली आहे, आई मंदिरात गेलेली होती. अरे बा, संस्कारला समजलेलं आहे. नमस्कार. जिभेला शेंडा नाही. असं आहे एक खोट. तर आज समजलेला आईनं केलेलं डिक्लेअर की काय कारण होतं, का बरं असा आवाज येतो. आणि बरेच जण म्हणतात की व्हिडिओ पण घेता नाही येत. तर जसं आहे आता पद्धतनुसार घेतो आम्ही. आणि बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत, पहिल्यापेक्षा खूप साऱ्या सुधारणा झालेल्या आहे. जसं की पहिले नव्हतं एवढं,
व्हिडिओ वगैरे. आणि राधिका पण कालचा व्हिडिओ तिनं पूर्ण घेतलेला विषय म्हणजे किंवा याच्या आधी तुम्ही पाहिलं असेल की वॉइस द्यायला कठीण जात होतं आणि व्हिडिओ वगैरे घ्यायला पण बाहेर जात होतं. आणि फक्त एकच चुकी झाली कालच्या व्हिडिओमध्ये तिची. व्यवस्थित मग तर एकच चुकी झाली होती की ते सांगितलेलं आहे. तरी आईनं तू पूजा काढू लागली होती का? फक्त जे आहे आई तिथं बाजूला होती पण लक्ष ते राधिकाला फेरे चालत नव्हती असं म्हणणं. फेरायला काही नाही वटी भरायलाच चालत. हा असं आहे तुमचं म्हणणं जे आहे ते पद्धतशीर. आता आईनं सांगितलेलं नेमकं काय कारण आहे तर वटी नाही भरली ना तिने मग फक्त पूजा केली फळानं धान्यानं. तुम्ही का बरं अशी करता खेळाची चाबी सोबत? तिकडे रोटर आहे बाबू. ताई पण आलेली आहे. ताई पण तिकडे गेलेली होती. कुठं जायला होती? फ्रेश व्हायला गेलं तिकडं. चहा वगैरे चालू होतं आणि इकडे जांभुण्या खाण्यात चालू आहे बाबा. आईचं चालू आहे इकडे भाजीची संध्याकाळची तयारी. भेंड्या चिरून चालू आहे. संस्कार रडत होता. संस्कारला भेंडीची भाजी लागत म्हणून मोठी आता भेंडी करू. भेंडी करायची आम्हाला तेच करणं. आणि इकडे राधिकाचं म्हणणं आलेलं आहे किंवा आजच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलंच असेल काय तर काय चालू होतं आपलं. तुमचे भाऊ मला आजपर्यंत सांगितलं नाही तुमच्या भावानं. आज सांगितलं व्हिडिओतनी की मला जिभला शेंडा. मला काही माहिती नाही जिभला शेंडा नाही म्हणून. नाही मलाही माहिती नाही काय होत असते बरं. जीभ दाखवली बरं. जिभला शेंडा नसलात काय येत नाही. तोत्र बोलत असत. काय तोत्र बोलत असत माणूस. तू तर तोत्रा बुराला मग मी जांभूळ मी जांभूळ खातो म्हणून मला शेंडा म्हणून मी सांगलं. शेंडा आहे का तुझ्या जिभीला? दाखव कुठे आहे. आहे कमी आहे. आणि इकडे तुझ्या जिभीला बघते आहे का? आईच्या जिभीला आहे का? अरे बाण सर्वजण जिभीवरच गेलेले आज. तर तेच कारण आहे. पण तुमच्या भावानं सांगायचं तर मला. माझ्या भावाने थोडं फसवलं तुम्हाला. माझ्या भावाच्या जिभली शेंडात काय करत. बरोबर आहे का हे? नाही बरोबर आहे म्हणा. त्याचंही काही चुकेल नाही. ते वाटलं मग जसं होईल मी पसंत करणार नाही. ननद मी भावाची पास होणार आहे. मग बरोबर आहे ना. त्याचं काय आता जेव्हा बघायला जाते तेव्हा जीभ थोडी पाहते काय कोणी. चेहरा गिरा सर्वच पाहणार आहे ना. हो बरोबर. असं बोलली नव्हती मला काही एवढं ते लपून थोडी ठेवलं तुम्ही. लक्षात नाही आलं. जेव्हा फायनल वगैरे होतं फायनलचा नंतर विषय आहे पण बघायला आलं तर 5 ते 10 मिनिटं तुझ्यासोबत बोललो जे की आजपर्यंतही कोणी बोललं नसेल एवढं. बोलणं कळलं नाही तुम्हाला मग. जेव्हा बघायला गेलो ना तर पूर्ण 5 ते 10 मिनिटं पूर्ण हे केलेलं संवाद केलेला आहे. एकदम हळू बोलत होते मला काय कळलं. तो घाबरलेलं सर तू समजत नसेल तेव्हा. मला घाबरण्यातच वेळ जातो त्याच्यात. पाय असं असते का? एवढं बोलल्याच्या नंतर थोडी असते काही. आणि इकडे काही ना काही आज ते जीभ बघून 2 मिनिटं जीभ सांगितली फक्त की शेंडा नाही. स्पष्ट बोल. स्पष्ट बोलतो. आवाज जो आहे थोडासा फरक पडते बाकीचं काही नसते. पण आजपर्यंत माहित नव्हतं असं हिचं म्हणणं आहे. पण मी 1-2 वेळा सांगितलं माझ्या व्हिडिओमध्ये पण तू नसताना की माझं जे बोलणं आहे कशामुळे असं वेगळं येते. तर कारण तेच आहे की जिभीला शेंडा नसल्यामुळे. आणि राधिका म्हणते की तुम्ही सांगितलं नाही. याच्या आधी व्हिडिओ झाले होते बऱ्याच वेळा सांगितलेलं होतं आणि बोलणं पण झालं होतं. मग आता बोलणं झालं आता तर माहित पडलं. आता काय माहित पडलं ना आजच व्हिडिओ मध्ये. काय बोलत गाडी यायची जर्शी ज्येष्ठ म्हणून काय खायचं. ज्येष्ठ म्हणून ज्येष्ठ म्हणून खाल्लं ना फरक पडते का? जीभ पातळ होती. करू बरं मग आज लोक माहित नव्हतं मला. आता माहित झालं ते ज्येष्ठ म्हणते काड्या आणि सोप काढून देते मी तुम्हाला मिक्स करून. ती माहित नसतं पडलं. मी सांगितलं म्हणून माहित पडलं तुलाही. नाही तर इकडं माहित नसतं पडलं. कारण सर्वांना जांभूळ खाऊ राहिले होते. जांभूळ खाताना जिभा दाखवल्या. बहिणीने लपून ठेवलं. जांभूळ खाताना माहितीच नव्हतं. ननद बहिणी लपून ठेवलं. ते असतेच का स्वतः थोडी सांगत असतात. प्रत्येक गोष्ट थोडी सांगत असतात. 2 दिवस दिसू. हा 2 दिवस दिसू म्हणजे आम्ही उद्या आता शॉपिंग करायला जाऊ. कारंजाला कपडे घेऊन येऊ मुलाला. तो म्हणतो पण 15 दिवसात चालू होतं प्लॅन.
नाही परवाला त्यांची गाडी येणार आहे आपल्याला मग चाललं. शाळा व्हायला राहतं म्हणता ना. नाही नाही 1-2 दिवस त्यांना आता. थांबून जावं 1-2 दिवस. मग शाळा व्हायला राहणार आता. नाही वर ते टाकला काढून आण नाही मग. कितीला गेला तो संस्कार? कितीला गेला संस्कार तू? दुसरी सेकंड तर चालूच नाही होत. तर दुसरीला गेला. हो ना. टीव्हीवर. तर आपल्याला वाटलं की जवळपास ताई राहणार आहे 8 ते 10 दिवस. म्हणजे किती दिवस झाले आता? उद्या 8 दिवस. उद्या 8 दिवस होतात. कोणाला पाहुण्याचं येतात. हो ना. 5-6 दिवस कंटिन्यू. गाडी येणं अकोल्याला तर जातो म्हणते मी. नाही पाहुणे येतील म्हणा. पाहुणे आल्यावर पण दिसणार आपल्याला समजणारच आहे कधी येणार आहेत तर. आणि इकडं चालू आहे ताईचंच. असं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कळलंच असेल आज काय होतं काय नाही सांगायचं तर. तर उद्याला काय ना वेगळा जे आहे खरेदीचा वगैरे तो व्हिडिओ येऊ शकतो तुम्हाला. आणखी इकडं आईचं स्वयंपाकाचं जे आहे ते पण समजणार आहे. कारण ताईचा पाहुणचार राहिलेला आपल्या घरचा पाहुणचार राहिलेला ना ताईचा. देव कुठे गेलं तर? अरे वा हे बघा भाऊ भाऊ देव चॉकलेट आणून देऊ राहिला. देऊ नमस्कार कर ना. नमस्कार. हो चॉकलेट आणून दिलं संस्कारला देणं. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच संपवत आहे. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल नक्की कमेंट करा. कमेंट चांगल्याच असतात आणि सर्वजण सपोर्ट करताय आपल्याला ते एक चांगलं आहे. तर असं आहे मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.